पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि आता प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम याच पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले। दहशतवादी हल्ल्यानंतर सरनाईकांनी हा निर्णय घेतला। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री प्रताप सरनाईक यांचा 61वा वाढदिवस जल्लोषात साजरा होणार होता। मात्र पहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत कार्यक्रम रद्द केल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली होती। त्याचबरोबर बॅनर देखील आता काढण्यात आलेले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे। कुणाल, सर्वत्र आता हळहळ व्यक्त करण्यात येते। दहशतवादी हल्ला झाला, यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातील 6 जण महाराष्ट्रातले होते आणि याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांचा हा महत्त्वाचा निर्णय। या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा, उद्या म्हणजे शुक्रवारी 25 एप्रिलला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 61वा वाढदिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम जे आहेत ते नियोजित करण्यात आले होते। 61 फुटी बॅनर देखील म्हणजे 61वा वाढदिवस आहे या निमित्त महाराष्ट्र राज्याचे युवासेनाचे समन्वयक अनिकेत जावळकर यांनी 61 फुटी बॅनर देखील लावला होता आणि ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जे काही बॅनर लागलेले आहेत हे देखील काढायला सुरुवात झालेली आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती हा वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। उद्या म्हणजे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा होणार होता, मात्र सर्व कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत। तसेच पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना श्रद्धांजली देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहिलेली आहे। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। दहशतवादी हल्ल्यानंतर सरनाईकांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे।